Hello students, welcome to Sai's coaching classes. Okay, so हा क्लासचा व्हिडिओ इंग्रजी माध्यमासाठी हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स चॅप्टर नंबर 2 दॅट इज हिस्टोग्राफी इंडियन ट्रॅडिशन. ओके, आता आतापर्यंत आपण काय पाहिलं होतं की हिस्टोग्राफी आपण पाहिली होती इन वेस्टर्न कंट्रीज. ओके, आणि त्याची डेव्हलपमेंट कशी झाली इन वेस्टर्न कंट्रीज मध्ये, आणि त्याचाच बरोबर वेस्टर्न कंट्रीमध्ये डेव्हलपमेंट होताना आपल्याकडे पण त्याची डेव्हलपमेंट होत होती. पण आता ह्या पाठामध्ये आपल्याला आपण लास्ट पार्ट चॅप्टर मध्ये आपण काय केलं, लास्ट चॅप्टर मध्ये आपण पाहिलं होतं की डेव्हलपमेंट कशा कशा पद्धतीने होत गेली, पण तशी हिस्टोग्राफी आपल्या इंडियन ट्रॅडिशन पद्धतीने कशा पद्धतीने बदलत गेली याचाही अभ्यास करणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच या चॅप्टर नंबर 2 मध्ये, ओके, या चॅप्टर नंबर 2 मध्ये आज आपण हिस्टोग्राफी इंडियन ट्रॅडिशन या गोष्टीचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. पण हा चॅप्टर हा खूप मोठा आहे, लेंदी आहे, आणि तुम्हाला देखील तो चांगल्या रीतीने समजावा म्हणून जसं आपण सायन्स मध्ये पार्ट केले प्रत्येकाचे, तसे ह्या चॅप्टरचे मी पार्ट वाईज तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करतोय किंवा तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सो आज आपण या चॅप्टरचा पार्ट 1 इथे आपण पाहणार आहोत. सो चला तर जास्त वेळ न दवडता आपण जाऊया आता आपल्या पीडीएफ बुक कडे. ओके, सो आणि एक एक कन्सेप्ट आपण लर्न करण्याचा इथे प्रयत्न करूया. ओके, सो आता नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे हे आपण इथे पाहण्याचा इथे प्रयत्न करूया. दिस इज अ हिस्टोग्राफी इंडियन ट्रॅडिशन. इन दिस वी हॅज टू बी लर्न, ओके, दॅट इज द ट्रॅडिशन ऑफ इंडियन हिस्टोग्राफी, की आपल्या या भारतीय इतिहास लेखनाची परंपरा कशी होती आणि कशा पद्धतीने आपली परंपरागत प्रगती होत गेली या गोष्टीचा अभ्यास आपल्याला या 2.1 मध्ये करायचा आहे. 2.2 मध्ये काय पाहणार आहोत आपण, तर इंडियन हिस्टोग्राफी व्हेरियस आयरॉलॉजिकल फ्रेमवर्क्स, म्हणजे वेगवेगळ्या आधुनिक कल्पनेतून कशा पद्धतीने आपली भारतीय इतिहास लेखन गेली आणि त्याचा विचार आपल्याला इथे करायचा आहे. अशा पद्धतीने आपण ह्या 2 पार्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा चॅप्टर लर्न करायचा आहे. सो आज आपण पाहणार आहोत फक्त 2.1 आणि द ट्रॅडिशन ऑफ इंडियन हिस्टोग्राफी. चला तर मग सुरू करूया. ट्रॅडिशन ऑफ इंडियन हिस्टोग्राफी. वी लर्न अबाउट द वेस्टर्न ट्रॅडिशन ऑफ हिस्टोग्राफी इन द लास्ट लेक्चर. बरोबर आहे, आपण पाश्चिमात्य म्हणजे वेस्टर्न ट्रॅडिशन कसं होतं इतिहास लेखनाचं, ओके, हिस्टोग्राफीचं. ओके, वेस्टर्न ट्रॅडिशन म्हणजे पाश्चिमात्य पद्धती किंवा पाश्चिमात्य परंपरा असं आपण म्हणू शकतो. आणि इतिहास लेखनाची पाश्चिमात्य परंपरेबद्दल आपण प्रिव्हियस पार्ट मध्ये किंवा प्रिव्हियस लेसन मध्ये चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास केला. मग आता इन दिस लेसन वी विल नो अबाउट द ट्रॅडिशन ऑफ इंडियन हिस्टोग्राफी. मग या लेसन मध्ये आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या इतिहासात म्हणजे भारतीय इतिहासात लेखनाबद्दल बऱ्यापैकी किंवा या भारतीय इतिहास लेखनाची परंपरा या गोष्टीबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं, या कन्सेप्ट बद्दल जाणून घ्यायचं. सो हिस्टोग्राफी इन द एनिशियंट पिरियड. ओके, एनिशियंट पिरियड म्हणजे कधी अतिशय प्राचीन काळ असं आपण म्हणू शकतो. कधी प्राचीन काळातला आपण इतिहास पाहणार आहोत म्हणून त्याला आपण म्हणतो एनिशियंट पिरियड. इथे लक्षामध्ये एनिशियंट पिरियड. सो इन द एनिशियंट पिरियड इन इंडिया memories of the great deeds of ancestors and a mythological lores also memorized of the social transition were preserved with the help of the oral records. आता आपले जे पूर्वजांचे जे काही आपले मेमरीज आहेत, आठवणी आहेत, बरोबर आहे, म्हणजे अतिशय आपल्या प्राचीन इतिहासाबद्दल म्हटलं तरी चालेल किंवा दैवदेवतांच्या बद्दल म्हटलं तरी चालेल, या जे काही आपल्या पूर्वजांचे इतिहास ज्या काही आठवणी आहेत या आपण कशामध्ये पाहत होतो, तर ओरल रेसिटल्स मध्ये पाहत होतो. रेसिटल्स म्हणू शकता, म्हणजे लाईक त्याला आपण मौखिक लेखन किंवा मौखिक पद्धतीने आपण पाहिल्या होत्या, ऐकल्या होत्या, म्हणजे तोंडातून आपण सांगत होतो. जसं की पोवाडे वगैरे गायले जायचे, या गोष्टीतून आपल्याला तो इतिहास माहिती आहे. द inscriptions on the Harappan seals and other artifacts confirm that Indians had mastered the art of writing as early as the 3rd million BCE or perhaps before that. However, the Harappan script is not yet successfully deciphered. Okay, म्हणजे आता असं सांगितलं जातं की आपल्याला जो इतिहास लेखनाची जी कला आहे ती
3000 वर्षापूर्वीपासून माहिती आहे, कारण हडप्पा संस्कृतीच्या ह्या गोष्टीवरून ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात येते. किंवा त्याच्याही आधीच्या 3000 वर्षापूर्वीपासूनही आपल्याला इतिहास लेखन अवगत आहे. या हडप्पा संस्कृतीच्या मिळालेल्या अवशेषावरून आपल्या म्हणजे इंडियन लोकांना किंवा भारतीय लोकांना ही कला अवगत आहे असं जाणवतं. परंतु आजतागायत जी हडप्पाची लिपी किंवा स्क्रिप्ट जी वापरली हडप्पन संस्कृतीमध्ये रायटिंगसाठी, ती आजही आपल्याला अजून ज्ञात नाहीये किंवा सक्सेसफुली आपण त्याची ती भाषा शिकू शकलो नाही किंवा ती भाषा ओळखू शकलो नाही किंवा ती लिपी ती स्क्रिप्ट आपण ओळखू शकलेलो नाहीये. त्याच्यात अजूनही आपल्याला यश मिळालेलं नाहीये असं इथं सांगितलं गेलेलं आहे. Now, the earliest known written documents of historical nature found in India are in the form of inscriptions. They are dated on 3rd century BCE, that the Emperor Ashok Maurya times. Okay, आणि आता आपल्याला काही असे कोरीव काम किंवा रिटन डॉक्युमेंट्स आपल्याकडे काही स्क्रिप्ट्स आहेत त्या इतिहासात नमूद केलेले ते आजही आपल्याकडे पाहायला मिळतात. आणि त्यावेळेला त्यांना ही इतिहास लेखनाची कला अवगत असावी हे आपल्याला जाणवतं. कारण 3ऱ्या सहस्त्रकामध्ये मौर्य अशोकच्या वेळेमध्ये असं सांगितलं गेलं की त्यावेळेला his edicts are inscribed on natural rocks and stone pillars. त्यावेळेला मोठमोठ्या दगडांचे खांब असायचे, नाणी असायची आणि मोठमोठ्या खडकांवरती त्याचबरोबर खांबांवरती कोरीव काम केलेलं आपल्याला आढळतं. त्यावरून आपण समजू शकतो की त्यावेळेला देखील त्यांना इतिहास लेखन अवगत असावे किंवा इतिहास लेखनाची कला अवगत असावी. फ्रॉम द 1st century CE inscriptions begin to occur on coins. बरोबर, पहिल्या सहस्त्रकापासून काय झालेलं आहे की कॉइन वरती आपण कोरीव काम केलेलं बघतो. आजही आपल्या कॉइन्स वरती कोरीव काम केलं जातं. मेटल इमेजेस आपण फाइंड आउट म्हणजे आपल्याला पाहायला मिळतात. स्कल्प्टर्स अँड ऑल्सो ऑन कॉपर प्लेट्स. ओके, त्याच्याच बरोबर ताम्र भांड पण आपण पाहतो. बरोबर आहे, कॉपर म्हणजे तांब्याची भांडी, प्लेट्स पण आपण पाहायला मिळतात. ताम्रपट त्याला आपण मराठीमध्ये किंवा इतिहासामध्ये प्रॉपर इतिहासामध्ये ताम्रपट असं म्हणू शकता. दे प्रोव्हाइड इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन. आणि ह्या गोष्टीवरून आपल्याला महत्वाच्या इतिहासाबद्दलची माहिती इथं मिळते. We get to know about the dates of various kings. आणि यावरून आपल्याला वेगवेगळ्या राज्यांची त्यांची कारकिर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते. डायनेस्टिक जेनॉलॉजीज, टॅरिनल एक्सटंटे अँड ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ व्हेरियस एम्पायर्स, त्याबद्दलचे त्यांचे विचार, त्याचबरोबर त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे कारकिर्दी कशी होती वेगवेगळ्या राज्यांची, त्याचबरोबर त्यांचे राजघराणे कसे होते याची देखील आपल्याला चांगल्या रीतीने माहिती मिळते. त्याचबरोबर त्यांच्या राजकारणाचे घटना किंवा घटक कसे होते, त्याच्याचबरोबर त्यांचं सामाजिक संघटन कसं होतं, हवामान, त्याचबरोबर त्यांच्यातले फॅमिलीज बद्दल असलेले जे काही विचार आहेत ते देखील आपल्याला तिथे पाहायला मिळतात त्यावेळेचे. आजही आपण त्याचा अभ्यास करू शकतो. द एनिसिएट इंडियन लिटरेचर इन्क्लुडिंग the epics of Ramayana and Mahabharata, Puranas, Jain Buddhist texts and historical accounts by Indian authors and also travelers by foreign travelers are important source of history. आता इथे काय सांगण्यात आलेलं आहे की आताही आपल्याकडे म्हणजे प्राचीन काळी ज्ञात असलेले आपल्याकडे काही अशी काव्य आपल्याला पाहायला मिळतात. ती म्हणजे कोणती? रामायण, महाभारत व हे सगळे पुराण तत्व, जैन बुद्धिस्ट टेक्स्ट, लेख त्यांच्याबद्दल लिहिलेले, त्याचबद्दल ऐतिहासिक म्हणजे आपल्या भारताच्या इतिहासाबद्दल बाहेरचे जे काही प्रवास आले होते त्यांनी प्रवास वर्णन देखील महत्वाचे हे काय पुरावे त्या इतिहासाबद्दल आपल्याला इथं सांगून जातात. ओके, रायटिंग ऑफ बायोग्राफी ऑफ किंग्स अँड डायनॅस्टिक हिस्ट्रीज मार्क अन इम्पॉर्टंट स्टेप इन द इंडियन हिस्टोग्राफी. आणि त्यांनी जवळजवळ आपल्या या इथील जे राजे होऊन गेले होते त्याचबरोबर काही अशा काही घटना आहेत की त्यांच्यावरती त्यांनी बायोग्राफी पण लिहिलेली आहे. आणि ही आपल्या भारतीय इतिहासातली एक महत्वाची स्टेप किंवा महत्वाची एक भूमिका इथे आपल्याला म्हणायला हरकत नाही आहे. हर्ष चरित्र written in the 7th
century CE by Balabhatta is King Harsha's biography. बालभट्टा याने किंग राजा हर्षाबद्दलची राजा हर्षाबद्दलचं चरित्र लिहिलं होतं आणि म्हणून त्याला हर्ष चरित्र असं नाव देण्यात आलं होतं. इट पोर्ट्रेट्स अ रिअलिस्टिक पिक्चर ऑफ द सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, रिलिजियस, कल्चरल लाईफ ड्युरिंग द किंग्स टाइम. आणि त्याने त्याच्यामध्ये काय काय सामाजिक अर्थव्यवस्था, सामाजिक व्यवस्था, अर्थव्यवस्था, राजकारण, धर्म आणि त्याचबरोबर त्यांची जी परंपरा, या सगळ्या गोष्टींचं वर्णन त्यावेळेच्या त्या राजाचं त्यांनी या इतिहास लेखनामध्ये केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपली प्राचीन म्हणजे ॲनिसेंट हिस्टोग्राफी किंवा आपली हिस्टोग्राफी ही ॲनिसेंट पिरियडमध्ये अशा पद्धतीने होती की सुरुवात कुठून झाली तर ओरल रेकिटेल्स पासून आणि ती कशामध्ये गेली, रेकिटल्स मध्ये गेली. सो आणि जसं मौर्य अशोकच्या काळामध्ये असलेलं जे कॉपर प्लेट ते हे अशा पद्धतीने इथे आपल्याला त्यांनी एक इमेज इथे दाखवलेले आहे. अँड दिस इज आय विल रीड फॉर यू, दिस इज फॉर युअर नॉलेज पर्पज ओनली. याच्यावर तुम्हाला काही जास्त एक्झामला विचारला जाणार नाही. हे अशा पद्धतीने काय आहे, एक कॉपर प्लेट आहे, त्याला आपण सोहगौरा असं कॉपर प्लेट नावाने ओळखतो. द कॉपर प्लेट वॉज फाउंडेड ॲट सोहगौरा डिस्ट्रिक्ट गोरखपूर, उत्तर प्रदेश. म्हणून त्याला सोहगौरा कॉपर प्लेट असं नाव देण्यात आलेलं आहे. इट इज सपोज टू बी फ्रॉम द मौर्यन पिरियड आणि हे जवळजवळ मौर्यांच्या कालावधीमध्ये किंवा कालखंडामधले आहे, बनवण्यात आले आहे असं आपण म्हणजे इथं मानतोय. द इन्स्क्रिप्शन ऑन इट इज इन अ ब्राह्मी स्क्रिप्ट. त्याच्यावरती जे काही स्क्रिप्ट लिहिलेलं आहे किंवा त्याचं जे कोरीव काम केलेलं आहे ते कुठल्या लिपीमध्ये केलेलं आहे तर ब्राह्मी लिपीमध्ये केलेलं आहे. द सिम्बॉल नोन ॲज अ ट्री इन रेलिंग and mountain at the beginning of the inscription also occur on Panchmat coin. Another symbol which looks like a structure erected on the four pillars is supposed to be a indicative of a granary. Okay, म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी रचना केल्या बघा की अन्नधान्याचं तिथे इंडिकेशन आहे. The inscription records a royal order that grain stored in the granary should be distributed carefully. या सिम्बॉलचं म्हणून त्यांना असं दाखवायचं आहे की हे कोठागार आहे किंवा धान्याचा कोठार आहे आणि याच्यामध्ये धान्य आपण साठवून ठेवलेलं आहे आणि संकटाच्या काळामध्ये हे तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक ते धान्य वापरायचं असा संदेश त्याच्यातून आपल्याला मिळतोय. इट इज सपोज टू बी अ सजेस्टिव्ह प्रिकॉशन्स टेकन इन द टाइम्स ऑफ फेमिन. आणि दुष्काळाच्या भागात किंवा संकट समयी ते कशा पद्धतीने वापरायचंय याचा देखील आपल्याला इथे त्यांनी सूचना दिल्याचं आपल्याला इथं दिसतंय, भाकीत केल्याचं दिसून येत आहे. अशा पद्धतीने प्राचीन काळामध्ये आपल्या भारतीय इतिहास लेखन अशा पद्धतीने आपण करत आलो होतो आणि आपली इतिहासकार अशा पद्धतीने रचना किंवा अशा पद्धतीने इतिहास लेखन प्राचीन काळामध्ये करत होते. मग आता टाइम टू टाइम त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होणारच आहे. मग अशा पद्धतीने त्याची डेव्हलपमेंट मिडिव्हल पिरियडमध्ये कशा पद्धतीने झाली याचा आता आपल्याला अभ्यास या पार्टमध्ये किंवा या टॉपिकमध्ये करायचा आहे. सो हिस्टोग्राफी इन द मिडिव्हल पिरियड. ओके, मिडिव्हल पिरियड म्हणजे मध्य काळात, मधल्या काळात, म्हणजे फार जुना पण नाही आणि आधुनिक पण नाही, आधुनिक आणि मधल्या काळातला ही हिस्टोग्राफी म्हणजे इतिहास लेखन कशा पद्धतीने केलं जायचं याचा अभ्यास इथे आपण करतोय. द स्टाईल ऑफ रायटिंग राजतरंगिणी, द हिस्ट्री ऑफ काश्मीर बाय कल्लन in the 12th century CE is quite close to the concept of modern historiography. Okay, आता 12व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये म्हटलं तरी चालेल. काय झालं होतं तर एक राजतरंगणी ही एक इतिहास लेखन करण्यात आलं होतं आणि ते इतिहास लेखन कशावरती होतं तर काश्मीरच्या इतिहासावरती, काश्मीरच्या संदर्भामध्ये असलेल्या इतिहासावरती ते लेखन करण्यात आलं होतं. आणि ते लेखन कोणाकडनं करण्यात आलं होतं तर एक इतिहासकाराचं नाव होतं कल्लन याने त्यावेळेचं इतिहास लेखन केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याने एका मॉडर्न आधुनिक पद्धतीने त्यामध्ये त्याने इतिहास लेखन करण्यात आलं म्हणजे केलं होतं हे दिसून येतं. कल्लन himself says that he wrote this text after critically examining various sources like the inscription, coins, remains of ancient monuments and dynastics records and royal tradition. तो असं म्हणतो की त्याने हे लेखन या सगळ्या इन्स्क्रिप्शन्स वरून म्हणजे त्याचा चिकित्सक पद्धतीने त्याने अभ्यास केला
कॉइन्सचा अभ्यास केला, काही प्राचीन मॉन्युमेंट्स होते त्याचाही त्याने अभ्यास केला. या सगळ्या रेकॉर्ड्सवरून त्याने हे लेख म्हणजे इतिहास लेखन केलं असं तो म्हणतोय. आणि ही एक प्रकारची काय आहे, मॉडर्न हिस्टोग्राफी आहे असं त्याचं म्हणणं आहे. इन द medieval India, the historians in the court of Muslim rulers were influenced by the Arabic and Persian historiography. आता मध्ययुगीन काळामध्ये आपल्या देशामध्ये मुघलांचं जास्त प्रमाणामध्ये वर्चस्व होतं आणि म्हणून त्या काळामध्ये मुस्लिमांचं म्हणजे मुस्लिम लोक जे होते त्यांचं राज्यकर्ते जास्त प्रमाणात होते आणि त्यामुळे त्यावेळेच्या इतिहास लेखनामध्ये जास्त करून अरेबिक आणि पर्शियन भाषेतलं इतिहास लेखन आपल्याला त्या काळी पाहायला मिळतं, त्या काळातलं पाहायला मिळतं. अमंग दॅम जायुद्दीन बरानी होल्ड्स अन इम्पॉर्टंट प्लेस. आणि या काळामध्ये जायुद्दीन बरानी हा एक इतिहास लेखक होता, त्याचं एक महत्वाचं स्थान इथं गणण्यात येतं. इन तारिक ए फिरोज शकी अ बुक रिटन बाय हिम, त्याच्याकडनं हे पुस्तक लिहिलं गेलं. कोणतं? तारिक ए फिरोज साकी. ही हॅज स्टेटेड द पर्पज ऑफ द हिस्टोग्राफी. त्याच्यामध्ये त्याने इतिहास लेखन का गरजेचं आहे, का त्याची आवश्यकता आहे याचं वर्णन त्याने त्याच्यामध्ये केलेलं आहे. अकॉर्डिंग टू हिम द हिस्टोरियन ड्युटी इज नॉट टू लिमिटेड ओनली द रेकॉर्डिंग ऑफ द रूलर्स व्हॅल्युअर पॉलिसीज ऑफ वेलफेअर बट ही शुड ऑल्सो राईट अबाउट द रूलर्स फेलिंग्स अँड इनकरेक्ट पॉलिसीज. त्याच्यामध्ये फक्त आपण राज्यकर्त्याच्या पराक्रमाच्या कहाण्या किंवा त्याने जे काही आखलेली धोरणं होती त्याच्याबद्दलच त्या इतिहास लेखनामध्ये लिहिणं गरजेचं नसून त्याला आलेले अपयश, त्याने केलेल्या चुका, त्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत तेही त्याच्या ग्रंथामध्ये किंवा त्या इतिहास लेखनामध्ये लिहिणं गरजेचं आहे. सो परानी फर्दर सेज that the historian should also take into consideration the impact of the teaching of the wise, the learned and the sense on the cultural life of the people. त्याच्यामध्ये इतिहास लेखनामुळे अशा पद्धतीने इतिहास लिहिला गेला पाहिजे की त्याचा परिणाम आपल्याला शहाणपणा शिकवण्यासाठी झाला पाहिजे, तर त्याच्यातून आपण शहाणपणा शिकलो पाहिजे आणि बऱ्याच गोष्टींचं आपल्याला कल्चरल लाईफ पण इतर लोकांना समजलं पाहिजे असा या कारणाचा उद्देश असावा असा परानी सांगतो. Thus, Barani expanded the scope of historiography. अशा पद्धतीने बरानीने त्यावेळेला इतिहास लेखनाचा जो स्कोप आहे तो वाढवण्यासाठी त्याचा उपयोग झाला. सो फॉर द हिस्टोरियन्स इन द मुघल कोर्ट प्रेझिंग द एम्पायर्स an exhibition of loyalty become more important. Okay, the customs of adding suitable poetic quotes and beautiful pictures was also introduced. आणि त्यावेळेला मुघल साम्राज्यामध्ये जे काही ते इतिहासकार होते त्यांच्या लेखनाबरोबर त्यांनी त्याच्यामध्ये पद्य पंक्ती पण त्याच्यात टाकल्या होत्या, काही पिक्चरचा पण त्याच्यामध्ये समावेश त्यांनी केला होता. अशा पद्धतीने इतिहास लेखन हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत होता. आणि इथे आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यावेळेचे जे काही मुघल साम्राज्यामध्ये असलेले काही इतिहासकार त्यांनी काय काय लिहिलं आणि काय काय लिहिलं नाही हे इथं त्यांनी दिलेलं आहे. औरंगजेबच्या काळामध्ये देखील बरेचसे आपले इतिहासकार होऊन गेले हे या कलरफुल टेक्स्ट मध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे. हे तुम्ही जस्ट वाचलं तरी चालणार आहे. आय एम नॉट गोइंग टू रीड दॅट बिकॉज हे एवढं महत्वाचं पेपरच्या दृष्टीने एवढं महत्वाचं नसल्या कारणामुळे आय एम नॉट गोइंग टू रीड. यू कॅन रीड फॉर युअर जनरल पर्पज नॉलेज. ओके, सो आय विल कंटिन्यू फ्रॉम हियर. ओके, सो बाबर द फाउंडर ऑफ द मुघल एम्पायर wrote an autobiography entitled तुजुक-ए-बाबरी. मग बाबर नावाचा एक मुघल साम्राज्यामधला एक रायटर होता किंवा इतिहास लेखनकार होता. त्याने एक ऑटोबायोग्राफी लिहिली होती आणि त्याचं टायटल त्याने दिलं होतं तुजुक-ए-बाबरी. इट कंटेन्स द डिस्क्रिप्शन ऑफ द बॅटल फाउट बाय हिम. त्याच्यामध्ये त्याने केलेल्या युद्धाबद्दलची संपूर्ण काय दिलेली माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. Babur also recorded his minute observation of various regions and cities traveled by him, including the local economy, customs and the flora. त्याचबरोबर त्याने केलेल्या प्रवास वर्णनाचं हे वर्णन देखील या ऑटोबायोग्राफी मध्ये तिथे करण्यात आलेलं आहे. सो अबुल फाजल अकबरनामा इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द व्यू पॉइंट ऑफ क्रिटिकल हिस्टोग्राफी. त्याचबरोबर त्याच काळामध्ये
अबुल फाजलचा अकबरनामा हा देखील एक महत्त्वाचा इतिहास लेखनाचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. His method of collecting authentic historical documents and their scrutiny is looked up as a devoid of a bias and hence realistics. आणि त्याची जी मेथड होती इतिहास लेखन करण्याची ती अतिशय वेगळी होती. तो प्रथम काय करायचा की सगळे डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचा, त्यानंतर त्याच्या घटनाकाळ दस्तऐवज तयार करायचा आणि त्याच्यानंतर मग त्याचा इतिहास लेखन लोकांसमोर मांडण्याची त्याची पद्धत होती. ओके, now again one thing is that important type, that is Bakr. Bakr is an important type of historical documents of the medieval times. मध्य काळामध्ये म्हणजे मध्यंतरच्या काळामध्ये अजून एक इतिहास लेखनाचा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे बखर. आणि हा एक इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स त्यावेळी गणला गेला होता. इट कंटेन्स इलॉजिस ऑफ हिरोज अँड स्टोरीज ऑफ हिस्टॉरिक इव्हेंट्स. याच्यामध्ये त्या काळचे जे राजे महाराजे त्यांच्या शौर्य गाथा आणि त्याचबरोबर युद्ध, त्याचबरोबर त्यांचे राहणीमान या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी बखर आर ऑफ व्हेरियस टाइम. त्याच दरम्यान त्याच काळामध्ये मराठी बखर देखील उदयास आल्या होत्या. त्याच्यामध्ये सभासद बखर वॉज रिटन बाय कृष्णाजी अनंत सभासद ड्युरिंग द रिझल्ट ऑफ छत्रपती राजाराम महाराज. मग त्यावेळेला छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये कृष्णाजी अनंत नावाचे एक गृहस्थ होते, त्यांनी सभासद बखर ही मराठीतील पहिली बखर त्यांनी लिहिली होती असं म्हटलं जातं. आणि इट इज अन इम्पॉर्टंट बखर आणि त्याला या बखरीला खूप महत्त्व प्राप्त झालं. बिकॉज काय, फॉर गेटिंग इन्फॉर्मेशन अबाउट द रूल ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. कशामुळे, तर त्या बखरीमध्ये कृष्णाजी अनंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द चांगल्या रीतीने नमूद केलेली आहे आणि ती त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला त्या बखरीमुळे साध्य होतो किंवा आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून आज आपण त्यांचा इतिहास देखील आपल्याकडे आपण शिकू शकतो. या गोष्टीमुळे साध्य झाल्या. म्हणजे लक्षात येत असेल तुम्हाला की आपण एन्शियंट पिरियडमध्ये कशा पद्धतीने इतिहास लेखनाला सुरुवात झाली आणि मिडियम पिरियडमध्ये कशा पद्धतीने इतिहासामध्ये लेखनामध्ये बदल होत गेले, एक एक प्रकार कशा पद्धतीने होत चालले ते पाहूया. ओके, सो भाऊसाहेबांची बखर डिस्क्राइब द बॅटल ऑफ पानिपत. ओके, another बखर entitled पानिपतची बखर is also about the same event. मग त्याच्यानंतर मराठीमध्येच भाऊसाहेबांची बखर ही पानिपतच्या युद्धावरती लिहिण्यात आलेली एक बखर होती आणि ह्याच बखरीचं अनुकरण करून पुन्हा अजून एक बखर लिहिण्यात आली आणि त्याचं शीर्षक होतं पानिपतची बखर आणि त्यावेळेलाच ती लिहिली गेली होती. होळकरांची कैफियत प्रोव्हाइड्स अ इन्फॉर्मेशन अबाउट द होळकर्स. आणि होळकरांची कैफियत ही बखर त्यावेळेला लिहिण्यात आली होती. त्यामध्ये होळकर घराण्याचं संपूर्ण वर्णन त्याच्यामध्ये गेलं होतं आणि अशा पद्धतीने करण्यात आलं होतं. आणि दे आर कॉन्ट्रीब्युट्स टू द मराठा रूल आणि त्यांच्यापासूनच मराठा राज्याची कशा पद्धतीने सुरुवात झाली आणि काय होतं आणि ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन त्या बखरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बखर कॅन बी डिवाइडेड इनटू व्हेरियस टाइप्स such as the biographies of kings, dynastic history, description of events, history of sects, autobiographies regarding grievance based on mythologies and the state administration by a king. लक्षात आलं असेल की बखरीमध्ये सगळ्याच गोष्टींच्या चांगल्या पद्धतीने वर्णन करण्यात आले होते. सो हिस्टोग्राफी इन द मॉडर्न पिरियड. मग आता मॉडर्न पिरियड मध्ये कशा पद्धतीची हिस्टोग्राफी करण्यात आली किंवा कशा पद्धतीने मॉडर्न पिरियड मध्ये हिस्टोग्राफी सुरू झाली हे आता आपण पाहूया. इन द 20th century the Indian archaeological exploration and research started under the British. 20व्या शतकामध्ये काय झालं की ब्रिटिशांचं आपल्याकडे तर राज्य होतच, पण त्यावेळेला भारतीय पुरातत्वावरती काय बराच विचार विनिमय झाला, संशोधन करण्यात आलं आणि ते देखील ब्रिटिशांच्या राजवटीत असताना. The number of ancient sites were excavated under the supervision of Sir Alexander Cunningham, okay, the first Director General of the Archaeological Survey of India. It is very important. Dash is the first Director General of the Archaeological Survey of India. तर कोण, सर अलेक्झांडर कनिंघम तुम्ही म्हणू शकता. त्यांच्या नेतृत्वाखाली बरेचसे पुरातत्व उत्खनन त्यावेळेला करण्यात आलं. एक्सकॅव्हेटेड म्हणजे उत्खनन करणे. ओके,
he chose mainly the sites of mention in the Buddhist text for this purpose. त्याने जवळजवळ बुद्धिस्ट टेक्स्ट मध्ये असलेले गोष्टींची निवड केली उत्खननासाठी. Harappan civilization was discovered during the tenure of Sir John Marshall. Because of this discovery, the antiquity of Indian history could be traced on the 3rd million BCE or even earlier. आणि त्यांच्यामुळे इथे सांगण्यात आलं की जवळजवळ इथे इतिहास लेखनाला तिसऱ्या सहस्त्रकापासून सुरुवात झाली असावी असं त्याच्यामुळे मानलं गेले. कारण ज्या सर जॉन मार्शलच्या आधिपत्याखाली हरप्पन सिव्हिलायझेशनचं पण संशोधन सुरू करण्यात आलं होतं. ओके, सो इथे आपल्याला काही पिक्चर्स दिले ते आहेत अलेक्झांडर कनिंघम आणि हा जॉन मार्शल. ओके, मेनी ब्रिटिश ऑफिशियल्स इन इंडिया रोट अबाउट इंडियन हिस्ट्री. त्यावेळेला आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यामुळे तिथे ब्रिटिशांचे इतिहासकार पण आपल्या भारतात येऊन त्यांनी पण आपल्या भारतीय इतिहासाबद्दल बऱ्याच हिस्टोग्राफी लिहिल्या आहेत. सो देअर रायटिंग डिस्प्ले स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स ऑफ द कोनायलन पॉलिसीज ऑफ द ब्रिटिश. आणि त्यांच्या इतिहास लेखनामध्ये ब्रिटिशांच्याच ह्याच्याबद्दल राजवटीबद्दल जास्त उल्लेख तिथे आपल्याला दिसतो. 3 volumes of the history of British India written by James Mill were published in 1870. आणि जवळजवळ 3 खंड आपल्याकडे जेम्स मिल यांनी लिहिलेले आहेत 1817 साली. द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, ब्रिटिशांच्या राजवटीतील भारत हा असं आपण म्हणू शकतो. दिस वॉज द फर्स्ट बुक ऑफ इंडियन हिस्ट्री रिटन बाय ब्रिटिश हिस्टोरियन. आणि हे पहिलं बुक आहे की भारताचं इतिहास लेखन एका ब्रिटिश इतिहासकाराने केलेलं आहे. इट इज क्लिअर रिफ्लेक्ट अन ॲब्सेन्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह अँड prejudice about the various aspects of the Indian culture. आणि ब्रिटिशांनी ते लिहिलं गेलेलं आहे म्हणून भारतातील बरेचसे काही बारकावे या इतिहास लेखनामध्ये आपल्याला दिसून येत नाही. आपल्याला तिथे कमी लेखण्याचा तिथे प्रयत्न करण्यात आलेला आहे असंही तिथं नमूद केलं आहे. द हिस्ट्री ऑफ इंडिया रिटन बाय माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, गव्हर्नर ऑफ बॉम्बे नाव मुंबई, वॉज पब्लिश इन 1841. त्यावेळेचे गव्हर्नर मुंबईचे, ओके, त्याला बॉम्बे म्हणायचे पूर्वी, आता मुंबई म्हणतात, ते कोण होते? माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी हिस्ट्री ऑफ इंडिया हा इतिहास लेखन 1814 मध्ये त्यांनी पब्लिश केलं होतं. द पिरियड ऑफ मराठा एम्पायर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन इंडियन हिस्ट्री. ग्रॅंड डफ नेम स्टँड्स आउट अमंग द ब्रिटिश ऑफिसर्स हु रोट अबाउट द मराठा हिस्ट्री. म्हणजे त्यावेळेला मराठांच्या एम्पायरची पण खूप काळजी घेतली गेली होती. इतिहासामध्ये, भारतीय इतिहासामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि म्हणून मराठ्यांच्या इतिहासावरती इतिहास लेखन केलं ते म्हणजे ग्रँड डफ या नावाच्या इतिहासकाराने. तोही एक ब्रिटिश इतिहासकारच होता. ही रोट द बुक एंटायटल्ड अ हिस्ट्री ऑफ मराठास. त्याने ते बुक लिहिलं आणि त्याने त्याला हेडिंग दिलं हिस्ट्री ऑफ मराठास. दिस बुक इज पब्लिश इन 3 volumes. त्याचेही 3 खंडामध्ये त्याचं इतिहास लेखन करण्यात आलेलं आहे. Grand Duff's writing also shows the British inclination of condemning Indian culture and history. आता तो ब्रिटिश असल्या कारणामुळे तिथेही त्याची कमतरता इथे आपल्या मराठा बुक मध्ये लिहिताना दिसून येते. Similar tendency is whiteness in colonial Todd's writing about राजस्थान history. आणि राजस्थानच्या बद्दल हिस्ट्री लिहिताना कोलोनल टोड्स या रायटरच्या मध्ये पण ती कमतरता आपल्याला पाहायला मिळते. The 2 volumes written by William Wilson Hunter of Indian history show a somewhat impartial treatment of the subject. Nilakanta Janardhan Kirtane and Vishwanath Kashinath Rajawade were 2 Indian historians who took upon the task of exposing the limitation of Grand Duff's writing. आणि हे बारकावे हा कमीपणा आपल्या इतिहास लेखनामध्ये लिहिताना त्यांनी दाखवला हे आपल्या समोर मांडण्याचं काम आपले भारतीय इतिहासकार निळकंठ जनार्दन कीर्तने आणि विश्वनाथ काशीनाथ राजवडे यांनी इथं आपल्याला दाखवलेलं आहे किंवा आपल्या समोर मांडलेलं आहे. अशा पद्धतीने आपण काय पाहिलं तर एनिसेंट पिरियड, ओके, एनिसेंट पिरियड मधली हिस्टोग्राफी कशी होती, त्याचबरोबर मॅडियल पिरियड मधली हिस्टोग्राफी कशी होती, ओके, आणि त्याचबरोबर आता राईट नाव आपण हे पण पाहिलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॉडर्न पिरियड मधली हिस्टोग्राफी कशी होती. या सगळ्या गोष्टींचा आपण इथे चांगल्या रीतीने अभ्यास केलाय आणि आय होप सो की तुम्हाला आजचे हे सगळे कन्सेप्ट चांगल्या रीतीने समजले असतील.
आणि हा व्हिडिओ देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल आणि अशा पद्धतीने आपण आजचा या हिस्ट्री सब्जेक्ट मधला पार्ट 1 चॅप्टर नंबर 2 चा कंप्लीट केलेला आहे. पार्ट 2 आपण लवकरच कंप्लीट करू आणि मला आशा आहे की म्हणजे आय होप सो की तुम्हाला हे सगळे आजचे सगळे कन्सेप्ट आणि आजचा व्हिडिओ चांगल्या रीतीने समजला असेल, आवडला असेल आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.